गाइस देखो इधर क्या छूटा है। देखो इधर पूरा दुक्का दुक्का हो चुका है। अभी वादळ आले हैं, मतलब वादळ आले गाइस। ते बघा तिथून पण काय दिसा ना, बघते तुम्ही, तो सगळं दुःख दुःख झालंय गाइस। आणि बघा ते दोन बायका पण आहे बघा गाइस, हे बघा गाइस काय आहे तर बघा इथं गाइस पूर्ण दुःख दुःख झालंय, कारण की दिसणार नाही आता। आता बघा वारं सुटलंय आणि माझी मांजरी घरात आहेत। हे बघा कसं सुटलंय इथं वारा, हे बघा गाइस, हे बघा। मला असंच वाटतंय पाऊस येणार आहे। इथं सगळं घरात आहेत। माझी आजी आता चालली आहे, 3 वाजता जाणार आहे। असं 3 वाजता जाणार आहे आजी माझी, म्हणजे आता माझी मम्मी इथं आहे बघा, दिसते माझी मम्मा बघा। पूर्ण दुःख दुःख झालंय। आता इथं घास पण हलताय, हे बघा। तिथूनपर्यंत इथपर्यंत सगळं दुःख आहे। हे माझ्या मांजरी आतमध्ये आहेत, ते ना घाबरतात, ते म्हणून घाबरतात। बघा खाटाखाली कसे घुसले ते लोक, बघा बघा, दिसले का? मी तुम्हाला हे दाखवत होती आणि माझे पप्पा तिथं बाहेर तिथं पाठीमागं काम करते। काम नाही, ते मदत करतात थोडीशी, उभे आहेत तिथं म्हणजे। हे बघा हे बघा वारं कसं सुटलं इथं। हा काय हा बघा, असे वारं सुटलं ना तर अलगच हे होतं। हे बघा गाईज इथं काय चालू आहे, सगळ्यांची लाईट जाणार आहे असं वाटतंय मला, पण नको जायला। आता ते लोक कामावर जातात ना, त्यांचं पण छापट होईल, जायचं तिथं कामावर। आणि हाय गाईज, ब्लॉग मी आत्ता पहिल्यापासून मी शॉर्ट बनवायचे, पण आता मी फुल ब्लॉग बनवते। हे बघा आमचं घराचं काम चालू आहे। तर गाईज बघा माझी मम्मा तिथं चालली आहे, कारण की ते हे द्यायला काहीतरी सामान द्यायला तिथं। अजून एक आमचं ऑफिस आहे। आम्ही शाळेमध्ये राहतो, आमचं अलगच टाईप आहे, ते नसणार ना। बघा गाईज आम्ही आता ट्रॅव्हल करतोय, ते पण अशा ट्रेनमध्ये नाही, आम्ही घरीच बसले मी। हे बघा कट्ट्यावर आपल्या छोट्या मोठा कट्टा आहे आपल्याकडं, बघा हा मोठा कट्टा आहे, त्याला सामान ठेवलंय। तर तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन ना। असं बाय बाय गाईज, बाय बाय गाईज।